नमस्कार मंडळी, जय स्वामीनारायण, जय कष्टभंजन देव, राधे राधे. मी जयश्री चौधरी तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मंडळी, निवडणं आणि स्वीकारणं यातले त्याने स्वीकारलं करणंचे आपण कौतुक करतो, त्याचा अभिमान बाळगतो. पण त्याच्यामागे जी व्यक्ती होती ती नेमकी कोण होती? इतिहासाने त्याला काळोखातच का बरं ठेवलं? तर बघा पूर्ण व्हिडिओ आणि जाणून घेऊया त्या महान व्यक्तीला. त्याला नाव दिलं, ओळख दिली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं असं स्थान दिलं. कर्णाच्या अंगावर जन्मताच असलेलं कवच आणि कुंडलं लोकांना दिसतं, पण त्यांच्या आयुष्याला आकार देणारा अधीरथाचा स्पर्श लोकांच्या लक्षातच येत नाही. तर मंडळी, हा व्हिडिओ पूर्ण समजून घेऊया. त्या महान व्यक्तीचं नाव होतं अधीरथ. कारण समाजाला नेहमी तेज दिसतं, त्यामागची शांतता, श्रम दिसत नाही. अधीरथाने कधी मोठेपणाचा दावा केला नाही. त्याने कधी स्वतःच्या त्यागाची कथा सांगितली नाही. पण त्याने जे केलं ते कोणत्याही यज्ञापेक्षा मोठं नव्हतं. कारण त्याने एका मुलाला फक्त जगवलं नाही, तर त्याला उभं राहायला शिकवलं. कर्णाच्या प्रत्येक यशामागे, प्रत्येक वेदनेमागे आणि प्रत्येक संघर्षामागे अधीरथाचं ते बोललेलं अस्तित्व होतं. तो सूत होता, समाजाच्या दृष्टीने खालच्या थरातला, पण त्याच्या कृतीने तो कोणत्याही राजापेक्षा मोठा ठरला. कारण पद मोठं नसतं, कृती मोठी असते. अधीरथाने कर्णाला फक्त वाढवलं नाही, तर त्याला स्वतःच्या मर्यादेपलीकडे जाण्याची ताकद दिली. आणि कदाचित म्हणूनच कर्ण आयुष्यभर सूतपुत्र म्हणून ओळखला गेला. पण त्याच्या अंगात राजेपण होतं. हे राजेपण रक्तातून नव्हतं आलं, ते संस्कारातून आलेलं होतं. अधीरथाने त्याला दिलेल्या प्रत्येक शिकवणीतून, प्रत्येक आधारातून घडलेलं होतं. इतिहास नेहमी रणांगणात लढणाऱ्यांना लक्षात ठेवतो, पण त्या रणांगणासाठी तयार करणाऱ्यांना इतिहास मात्र विसरून जातो. अधीरथ हा तसाच एक विसरलेला आधार आहे. त्याने कोणताही पराक्रम केला नाही, कोणतीही गाथा लिहिली नाही, पण त्याने एका पराक्रमी माणसाचं आयुष्य घडवलं. आणि कधीकधी स्वतः नायक होता. नायक घडवणं हीच सर्वात मोठी भूमिका असते. अधीरथाचं आयुष्य आपल्याला सांगतं की नातं रक्ताने ठरत नाही, ते कृतीने ठरतं. त्याने आपल्या नावाचा, प्रतिष्ठेचा आणि समाजाच्या नजरेचा विचार न करता एका अज्ञात बालकाला स्वीकारलं. तो खरा पिता ठरतो. कर्णाच्या कथा आपण अभिमानाने सांगतो, पण त्या कथेला सुरुवात करणारा अधीरथ आहे हे विसरतो. तो शांतपणे जगला, शांतपणे आपलं कर्तव्य पार पाडलं आणि तितक्याच शांतपणे इतिहासाच्या काठावर उभा राहिला. पण त्या काठावर उभं राहून त्याने मध्यभागी असलेली कथा घडवली. अधीरथ हा नावाने लहान पण कृतीने विराट माणूस होता. त्याच्या निर्णयाने एका मुलाला ओळख मिळाली आणि त्या मुलाने पुढे संपूर्ण इतिहासाला प्रश्न विचारले. म्हणून अधीरथाचं महत्त्व हे त्याच्या नावात नाही, तर त्याच्या निवडीत आहे. आणि ती निवड इतकी मोठी होती की तिच्याशिवाय कर्णाची कथा अपूर्ण राहिली असती. अशा माणसांना मोठ्या आवाजात गौरव मिळत नाही, पण त्यांच्या कृतीचा आवाज काळाच्या पलीकडे ऐकू येत राहतो. अधीरथ हाच इतिहासाचा एक आवाज आहे, शांत पण कायमचा. तर मंडळी, तुम्हाला अधीरथाबद्दल ही माहिती आवडली का नाही आणि कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास नक्की शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा महाभारतातील एक पात्र घेऊन येईल. तोपर्यंत काळजी घ्या. जय स्वामीनारायण, जय कष्टभंजन देव, राधे राधे.